एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरातील 86 वर्षीय वृद्ध व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने निफाड येथील उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांनी तात्काळ सिन्नरला भेट देत पाहणी केली व सिन्नर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार यांनीही परिस्थितीची पाहणी करत संपूर्ण भागातील सुमारे 3000 नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। 1 मे रोजी तालुक्यातील वडगाव येथील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळताच त्या व्यक्तीच्या सानिध्यात आलेल्या 26 जणांना क्वारंटाईन करून त्यांचीही तपासणी करण्याचे काम सुरू असून त्यामुळे वडगावसह इतरही 6 गावे सील करण्यात आले असताना 2 मे रोजी शहरातील शिवाजीनगर परिसरातील एक 86 वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळताच निफाड येथील उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी हे सिन्नरला पोहोचले व त्यांनी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या समवेत संपूर्ण परिसराची पाहणी करत हा परिसर सील करण्याचे आदेश दिले। तसेच आरोग्य विभागातील नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार व डॉक्टर निर्मला गायकवाड यांनी या परिसरात राहणाऱ्या सुमारे 3000 नागरिकांचे सर्वेक्षण करणे कामी आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका यांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड, नगरपालिका दवाखाना वैद्यकीय अधिकारी। आज सकाळी आम्हाला शिवाजीनगर परिसरात एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजली। तो रुग्ण हा आपल्याच या शिवाजीनगर एरियातला असल्याचे नक्की समजले। त्यानंतर आम्ही मग हा एरिया कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर केला। मग ह्या एरिया कंटेनमेंट झोनच्या बॉर्डर्स ठरवल्या दिवसभरात। त्यानंतर ह्या एरिया जवळपास 3-4 हजार घरांची संख्या असावी। उद्यापासून आमच्याकडे 26 टीम्स काम करत आहेत। त्या प्रत्येक टीममध्ये आशा, अंगणवाडी कार्यकर्ते, अंगणवाडी मदतनीस अशा 3-3 लोकांची एक टीम असेल। अशा सगळ्या 26 टीम आम्ही उद्यापासून हा पूर्ण एरिया सर्वे करण्यासाठी सुरू करणार आहेत। हे 14 दिवस आम्ही सलग हेच काम करू। त्यात एरियातनं जे कोणी तापासारखे पेशंट, फिवर किंवा कफ हे जे लक्षणं ज्यांची आढळतील त्यांच्या आपण थ्रोट स्वॅबसाठी परत तपासणी करू। आणि आता जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे म्हणजे त्या पेशंटच्या सानिध्यात जी लोक असतील त्याच्या नातेवाईक घरचे त्या लोकांना आम्ही आता त्यांचे थ्रोट स्वॅब घशाचे नमुने घेण्यासाठी त्यांचं आपण हॉस्पिटलला DCSCला नेण्याचं नियोजन चालू आहे। तर हे पूर्ण आज दिवसभरासाठी हे सगळं नियोजन आम्ही दिवसभरात करतोय। नमस्कार, मी डॉक्टर निर्मला गायकवाड। आत्ताच आपण कालच्या या पार्श्वभूमीवर जसं की वडगाव तालुक्यामध्ये सिन्नर तालुक्यातील वडगाव येथे एक रुग्ण आढळला आणि त्यानंतर आपण त्याचे जे काही क्लोज कॉन्टॅक्ट किंवा ज्याला आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो अशा 26 लोकांची नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात थ्रोट स्वॅब ही तपासणी घेऊन त्यानंतर त्यांना आपण आपल्या DCHC म्हणजे ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील DCHC ॲक्टिवेट करून तिथे आता ते रुग्ण आपण ठेवण्यात आलेले आहेत। त्यांचे थ्रोट स्वॅबचे रिपोर्ट अजून पेंडिंग आहेत। त्यानंतर जसे थ्रोट स्वॅबचे रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येतील त्यानुसार आपण त्यांना यानंतर कुठे ठेवायचं याची आपण योजना करतच आहोत। आणि जर पॉझिटिव्ह आले तर आपण DCHC सिन्नर येथे त्यांची पूर्णपणे ट्रीटमेंटची व्यवस्था केलेली आहे। त्या संदर्भात आपल्याला औषधांची व्यवस्था झालेली आहे। स्टाफही आपल्याला बऱ्यापैकी उपलब्ध झालेला आहे आणि लवकरात लवकर त्यांचे थ्रोट स्वॅब रिपोर्ट कसे येतील याबद्दल आमची चौकशी चालू आहे। आजच्या पार्श्वभूमीवर म्हणजे आज शिवाजीनगर येथील जो एक रुग्ण सापडला आहे त्याविषयी आज आमचा पूर्णपणे त्या एरियाचा सर्वे झालेला आहे। कंटेनमेंट झोन आपले पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी केलेलाच आहे। तसेही याच्या बाउंड्री आपण सील केल्या आहेत आणि उद्यापासून आमच्या ज्या काही आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आहेत तसेच आमचे सुपरवायझर आहे, प्रत्येक 4 टीमच्या मागे आमचे एक सुपरवायझर आहेत। तर यांचे सगळ्यांचे आज आमचे नियोजन होत आलेले आहे। उद्यापासून आपला सर्वे हा सुरू होणार आणि घरोघरी जे काही रुग्ण आढळतील त्यांना सर्दी, खोकला किंवा ताप यासारखी काही लक्षणं आढळली तर त्यांनाही आपण त्वरित थ्रोट स्वॅब कसा घेता येईल या संदर्भात नियोजन चालू आहे। आणि या निमित्ताने मला सिन्नरच्या नागरिकांना आवाहन करायचे आहे की लोकांनी घरातच थांबावे आणि आम्हाला किंवा आमचे जे काही कार्यकर्ते, आशा, अंगणवाडी सेविका, आमचा जो काही वैद्यकीय स्टाफ आहे सगळ्यांना सहकार्य करावं जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमीत कमी राहील आणि त्याचा संसर्ग वाढणार नाही याविषयी लोकांनी काळजी घ्यावी।